नमस्ते बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्ग यामध्ये पुन्हा एकदा सर्वांचे हार्दिक स्वागत। आज आपण अभ्यासणार आहोत स्टँडर्ड फर्स्ट युनिट 3 लेट्स नो न्यू वर्ड्स, पेज नंबर 28। लर्निंग आउटकम्स as these: myself. 3.7 Let's know new words. Look, listen and learn. बालमित्रांनो, हे जे चित्र दिसत आहे यातील प्रत्येक चित्र आणि शब्द आपल्याला नीट अभ्यासायचा आहे। चला तर मग अगोदर वाचायला सुरुवात करूया। L for ladder. Ladder means शिडी. L for lock. Lock means कुलूप. L for leaf. Leaf means पान. And L for lemon. Lemon means लिंबू. पाहिलत का बालमित्रांनो, यातील प्रत्येक शब्दाची सुरुवात एकाच ध्वनीने होते। तो ध्वनी म्हणजे L. L म्हणजे मराठीतून ल। अगदी बरोबर। आता यानंतर हे चित्र पहा। H for hat. Hat म्हणजे टोपी. H for horse. Horse means घोडा. H for hut. Hut म्हणजे झोपडी. And H for hen means कोंबडी। या सर्व शब्दांमध्ये सुरुवातीचा ध्वनी कोणता आहे? H. H म्हणजे हो, बरोबर। आता या चित्राचे निरीक्षण करूया। R for rabbit. Rabbit means ससा. R for rose. गुलाबाचे फूल. R for rocket. And R for ribbon. Rabbit, rose, rocket, ribbon. प्रत्येक शब्दाची सुरुवात R या अक्षराने होते। R म्हणजे मराठीतून रो। आता या चित्रातील शब्द वाचूयात। S for sack. Sack means पोते. SUN sun. Sun means सूर्य. SAUC या saucer means बशी. And sickle means खुरपे। सॅक, सन, सिकल, सॉसर प्रत्येक शब्दाची सुरुवात कोणत्या ध्वनीने होते? एस. एस म्हणजे मराठीतून स। लिसन अँड फाइंड द करेक्ट पिक्चर. मी एक वाक्य सांगेन, त्या वाक्याची योग्य चित्राशी जोडी जुळवायची आहे। चला तर मग पाहूया। लीला हॅज अ लेमन अँड अ लीफ. पुन्हा एकदा वाक्य ऐका। लीला हॅज अ लेमन अँड अ लीफ. लीलाकडे एक लिंबू आणि एक पान आहे। पहा बरं जोडी, बरोबर। पुढचं वाक्य आहे हेमंत हॅज अ हेन अँड अ हॅट. पुन्हा एकदा वाचते। हेमंत हॅज अ हेन अँड अ हॅट. हे वर्णन असणारे चित्र कोणते? बरोबर। आता पुढचे वाक्य। रशीद हॅज अ रिबन अँड अ रोज. रशीदकडे एक रिबन आणि एक गुलाबाचे फूल आहे। पहा बरं कोणती जोडी असेल? अगदी बरोबर, छान। आता शेवटचे वाक्य वाचूयात। सोनाबाई हॅज अ सॅक अँड अ सिकल. सोनाबाईकडे एक पोते आणि एक खुरपे आहे। ओळखा बरं कोणतं चित्र असेल? व्हेरी नाईस, करेक्ट। थँक यू.